नमस्कार मित्रांनो, सुनील शिंदे फॉर्म फिलिंग मास्टर या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी सुनील शिंदे आपल्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे. डिप्लोमा ऍडमिशन 2025. तर मित्रांनो, 10वी नंतर प्रथम वर्ष पॉलिटेक्निक म्हणजे डिप्लोमाचे रजिस्ट्रेशन चालू झालेले आहे. तर मित्रांनो, आपल्याला या व्हिडिओद्वारे संपूर्ण ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा व त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात, डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे, ऑनलाईन पेमेंट कसे करायचे व संपूर्ण ऍडमिशनचे जे शेड्यूल आहे ते शेड्यूल कसे आहे, कॅप राऊंड कधी भरायचे, त्यानंतर कॉलेजला रिपोर्टिंग कधी करायची याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत. तर मित्रांनो, त्यासाठी आपण हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपण जर माझ्या युट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर माझ्या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आणि ऍडमिशन संदर्भातील अपडेट मिळत राहतील. तर चला मित्रांनो, आता आपण व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी सुरुवातीला गुगलमध्ये डिप्लोमा ऍडमिशन 2025 DTE महाराष्ट्र असे टाईप केल्यानंतर इंटर द्यायचं आहे. इंटर दिल्यानंतर या ठिकाणी मित्रांनो DTE-Maharashtra.gov.in या वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आता आपली वेबसाईट ओपन झालेली आहे. वेबसाईट ओपन झाल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला इम्पॉर्टंट डेट्स वरती क्लिक करायचं. इम्पॉर्टंट डेट्स वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला संपूर्ण ऑनलाईन रजिस्ट्रेशनची जी प्रोसेस आहे त्याचं शेड्यूल आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. तर मित्रांनो, आता वेबसाईट आपली ओपन होत आहे. तर या ठिकाणी मित्रांनो, ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची डेट आहे 20/5/2025 ते 26/6/2025 म्हणजे 26 जून पर्यंत आपल्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता येणार आहे आणि डॉक्युमेंट व्हेरीफाय करता येणार आहे. त्यानंतर मित्रांनो, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही 28 जून 2025 रोजी लागणार आहे. त्यामध्ये जर आपल्या डॉक्युमेंट्समध्ये काही क्वेरी असेल, ग्रीव्हन्स असेल तर तो आपण 29-30 जून 2025 अशा 2 दिवसामध्ये करायचा आहे. आणि त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट ही 2 जुलै 2025 रोजी डिस्प्ले होणार आहे. तर मित्रांनो, फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले झाल्यानंतर आपले ऑप्शन फॉर्म चालू होणार आहे. त्याचं शेड्यूल अजून आलेलं नाहीये. ते शेड्यूल आपल्याला 2 तारखेनंतर येऊन जाईल. तर मित्रांनो, अशा पद्धतीने हे शेड्यूल आहे. त्यानंतर आता आपल्याला जर या ठिकाणी फॅसिलिटेशन सेंटरची लिस्ट बघायची असेल तर या ठिकाणी लिस्ट ऑफ फॅसिलिटेशन सेंटर्स वरती क्लिक करायचे आणि यामध्ये आपल्याला सर्व कॉलेजेसची FCची लिस्ट दिसते. त्यामध्ये आपल्या घराजवळ जे कॉलेज आहे त्या ठिकाणी जाऊन आपण आपलं ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकतो किंवा ऑनलाईन पण करू शकतो. त्यानंतर आता आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे तर या ठिकाणी न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन वरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी कॅन्डिडेट फुल नेम मध्ये आपलं कॅन्डिडेटने पूर्ण नाव टाकायचंय. त्यानंतर आपला ईमेल ID टाकायचा आहे. ईमेल ID नंतर आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपलं स्टेट सिलेक्ट करायचंय. स्टेट सिलेक्ट केल्यानंतर आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आणि जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला पासवर्ड टाकायचा. तर मित्रांनो, पासवर्ड टाकताना तो 7 to 15 कॅरेक्टर्सचा पाहिजे. त्यामध्ये ऍटलीस्ट 1 न्यूमेरिक डिजिट पाहिजे, स्पेशल कॅरेक्टर पाहिजे. त्यानंतर इथे पासवर्ड सेट केल्यानंतर कन्फर्म पासवर्ड पुन्हा एकदा टाकून घ्यायचा आणि रजिस्टर या बटनावरती क्लिक करायचं. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आता आपल्या मोबाईलवरती एक OTP येणार आहे. तर मित्रांनो, तो OTP जो आपल्या मोबाईलवरती आलेला आहे तो OTP आता या ठिकाणी टाकून घ्यायचा. तर मित्रांनो, या ठिकाणी आता तो OTP टाकतो आणि त्यानंतर या ठिकाणी सबमिट बटनावरती क्लिक करायचं. मित्रांनो, सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आता आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. तर मित्रांनो, जे रजिस्ट्रेशन नंबर आहे त्याचा तेच मेसेज पण आपल्या मोबाईलवरती आलेला आहे. तर तो मित्रांनो आपल्या मोबाईलमध्ये व्यवस्थित सेव्ह करून घ्यायचा आहे. तसेच आपल्याकडे हा रजिस्ट्रेशन नंबर आहे तो नोट डाऊन करून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी क्लिक हिअर फॉर लॉग इन अँड फिल कन्फर्म युअर इन्फॉर्मेशन वरती क्लिक करायचे किंवा या ठिकाणी रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इन वरती क्लिक करायचं. या ठिकाणी आपला ऍप्लिकेशन ID टाकायचा आहे. त्यानंतर पासवर्ड टाकून द्यायचा आहे. पासवर्ड टाकल्यानंतर या ठिकाणी कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर लॉग इन वरती
क्लिक करायचं. तर मित्रांनो, आता लॉग इन झाल्यानंतर आपल्याला सुरुवातीला स्क्रुटिनी मोड सिलेक्ट करायचा आहे. तर यामध्ये दोन टाईप आहे, एक ई स्क्रुटिनी आणि सेकंड फिजिकल स्क्रुटिनी. तर मित्रांनो, ई स्क्रुटिनी म्हणजे तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून जे डॉक्युमेंट्स आहे ते तुम्ही ऑनलाईन व्हेरीफाय करू शकता. त्यासाठी तुम्हाला कुठल्याही कॉलेजला म्हणजे एफसी सेंटरला जाण्याची गरज नाही. आणि सेकंड आहे फिजिकल स्क्रुटिनी, म्हणजे आपण ऑनलाईन फॉर्म भरून रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आपण त्या एफसी सेंटरला जायचं आहे. तर मित्रांनो, मी या ठिकाणी फिजिकल स्क्रुटिनी मोड सिलेक्ट केला आहे. त्यानंतर या ठिकाणी डिस्ट्रिक्ट आपला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आपल्याला त्या ठिकाणी एफसी सेंटरला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं आहे तो. त्यानंतर फॅसिलिटेशन सेंटर सिलेक्ट करायचं, आपलं कॉलेजचं नाव ज्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरीफाय करणार असते. त्यानंतर डेट सिलेक्ट करायची, स्लॉट डेट म्हणजे तुम्ही कधी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाणार आहे. त्यानंतर तो टायमिंग सिलेक्ट करायचा आहे. टायमिंग सिलेक्ट केल्यानंतर सिलेक्ट स्लॉटवरती क्लिक करायचं. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपला स्लॉट सिलेक्ट झाला आहे. त्यानंतर या ठिकाणी टाईप ऑफ कॅन्डिडेट वरती क्लिक करायचं. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला टाईप ऑफ कॅन्डिडेट सिलेक्ट करायचं. तर या ठिकाणी सुरुवातीला महाराष्ट्र राज्यातील मान्यता प्राप्त संस्थेमधून 10वी परीक्षा उत्तीर्ण झाला असेल तर टाईप ए सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर जो उमेदवार वरील प्रकार 1 मध्ये निकषाची पूर्तता करत नसेल परंतु तो त्याचे वडील किंवा आई हे महाराष्ट्राचे आदिवासी असून त्यांच्याकडे आदिवासी प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाईल आहे त्यांनी बी सिलेक्ट करायचं आहे. त्याच पद्धतीने मित्रांनो, जो उमेदवार ए किंवा बी ची निकषाची पूर्तता करत नाही परंतु त्याचे आई किंवा वडील हे सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे केंद्र शासनाचे कर्मचारी असतील तर त्यांनी टाईप सी सिलेक्ट करायचे. त्याच पद्धतीत मित्रांनो, जर ते उमेदवाराचे वडील किंवा आई हे महाराष्ट्र शासनाचे कर्मचारी असतील तर त्यांनी टाईप डी सिलेक्ट करायचं आहे. आणि महाराष्ट्राबाहेर असेल तर आउटसाइड महाराष्ट्र स्टेट OMS सिलेक्ट करायचं आहे. तर या पद्धतीत मित्रांनो मी महाराष्ट्रामध्ये 10वी उत्तीर्ण झालो आहे आणि माझ्याकडे डोमेसाईल सर्टिफिकेट पण आहे, तर मी टाईप ए सिलेक्ट केला आहे. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही 10वी कुठल्या जिल्ह्यातून पास झाले आहेत तो जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुम्ही यशस्वी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे ठिकाण म्हणजेच आपल्याला तालुका सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर शाळेचे नाव व पत्ता या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. आपण 10वी ज्या शाळेतून पास झालो त्या शाळेचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं. त्यानंतर मित्रांनो आता आपल्याला कॅटेगरी डिटेल्स टाकायच्या. तुम्ही जर ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर जनरल सिलेक्ट करायचे आणि तुम्ही जर SC ST NT OBC मध्ये असाल तर रिझर्व्ह कॅटेगरी सिलेक्ट करायची. तर या ठिकाणी मी OBC सिलेक्ट केली आहे. तर मित्रांनो एक लक्षात असू द्या, तुम्ही जर EWS असाल तर जनरल सिलेक्ट करून ती कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. या ठिकाणी OBC मध्ये आता या ठिकाणी EPN ऑथॉरिटी सिलेक्ट करायची म्हणजे आपल्या कास्ट सर्टिफिकेटच्या खालच्या बाजूला दिलेली असते ती सिलेक्ट करायची. त्यामध्ये डेप्युटी कलेक्टर, सब डिव्हिजनल ऑफिसर, तहसीलदार असे टाईप आहे. त्यानंतर आपल्या उपजातीचे नाव निवडायचे म्हणजे तुमची OBC मध्ये तुमची कुठली कॅटेगरी आहे ती कॅटेगरी या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. ती या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्ही जर दिव्यांग असाल तर यस म्हणायचे, नसेल तर नो वरती क्लिक करायचे. तसेच पालक संरक्षण कर्मचारी आहेत का म्हणजे डिफेन्स मध्ये आहात का असेल तर यस, नसेल तर नो वरती क्लिक करायचं. ऑर्फन म्हणजे अनाथ आहात का तर नो वरती क्लिक करायचं. त्यानंतर इंडियन नॅशनॅलिटी कॅन्डिडेट साठी आपल्याकडे जर नॅशनॅलिटी असेल तर या ठिकाणी क्लिक करायचे. समजा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट असेल आणि त्यावरती इंडियन किंवा प्लेस ऑफ बर्थ इंडिया मेन्शन असेल तर ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. इंडियन पासपोर्ट असेल तर तो सिलेक्ट करू शकता किंवा बर्थ सर्टिफिकेट. तर यापैकी 4 डॉक्युमेंट्स पैकी आपल्याकडे जे डॉक्युमेंट्स आहे ते आपण सिलेक्ट करायचं आहे. तर मित्रांनो माझ्याकडे या ठिकाणी नॅशनॅलिटी आहे म्हणून मी नॅशनॅलिटी सिलेक्ट केली आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला नेम ऑफ SSC बोर्ड सिलेक्ट करायचे. तर या ठिकाणी तुमचं जर महाराष्ट्र स्टेट बोर्ड असेल तर तो सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर CBSE आहे, ICSE आहे. तर आपलं जे बोर्ड आहे ते सिलेक्ट करायचं. या ठिकाणी मी महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिलेक्ट केला आहे. त्यानंतर SSC पासिंग इयर 2024, त्यानंतर SSC पासिंग स्टेटस पास,
त्यानंतर आपलं फुल नेम ऑटोमॅटिकली आलेलं आहे रिझल्ट वरती आहे त्या पद्धतीत. त्यानंतर उमेदवाराचे आईचे नाव, तर या ठिकाणी रिझल्ट वरती ज्या पद्धतीत आहे त्या पद्धतीत या ठिकाणी नाव टाकून घ्यायचंय. त्यानंतर SSC सीट नंबर टाकून घ्यायचा 10वीचा आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्याला 10वीचे मार्क्स टाकून घ्यायचे आहे. तर या ठिकाणी मॅथ्सचे मार्क्स आहे तो 61 मार्क्स आहे आउट ऑफ 100% 61. त्यानंतर सायन्सचे मार्क्स टाकायचे, त्यानंतर इंग्लिशचे मार्क्स टाकून घ्यायचे, त्यानंतर टोटल ॲग्रिगेट आपले बेस्ट ऑफ 5 जे मार्क्स आहे ते टाकायचे 331 आउट ऑफ 500 आणि या ठिकाणी आपले पर्सेंटेज आलेले आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जर टेक्निकल सब्जेक्ट असेल तर यस म्हणायचंय, नसेल तर नो वरती क्लिक करायचंय. त्यानंतर त्याच पद्धतीने इंटरमिडिएट ग्रेड ड्रॉइंग सब्जेक्ट असेल तर यस म्हणायचंय, नसेल तर नो म्हणायचंय. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही जर 12वीला असाल किंवा 12वी परीक्षा दिलेली असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी ही माहिती आहे. आपली 10वीच झालेली, त्यामुळे आपण या ठिकाणी नॉट ऍप्लिकेबल वरती क्लिक करायचंय आणि ITI स्टेटस वरती नो वरती क्लिक करायचंय. आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचंय. तर मित्रांनो, क्वालिफिकेशन डिटेल्स नंतर या ठिकाणी पर्सनल डिटेल्स मध्ये आपलं फुल नेम ऑटोमॅटिकली आलेलं आहे. ज्या पद्धतीत 10वीच्या रिझल्ट वरती आहे त्या पद्धतीत या ठिकाणी आलेलं आहे. त्यानंतर मदर्स नेम पण आलेलं आहे. त्यानंतर आपले स्टुडंटनी डेट ऑफ बर्थ टाकायची, या ठिकाणी जी काही तारीख असेल ती दिनांक महिना सिलेक्ट करायचा आहे आणि या ठिकाणी वर्ष सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचं आहे. मेल असेल तर मेल, फिमेल असेल तर फिमेल. तर या ठिकाणी मी मेल सिलेक्ट केला आहे. त्यानंतर अॅन्युअल इन्कम, फॅमिली इन्कम किती आहे, तर आपलं उत्पन्नाच्या दाखल्यावरती आपला इन्कम किती आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे. त्यामध्ये सुरुवातीला मित्रांनो 0 ते 15,000 ची एक रेंज आहे. त्यानंतर 15,001 ते 50,000, त्यानंतर 50,001 ते 1 लाख अशा पद्धतीत आहे. तर या ठिकाणी माझा इन्कम हा 70,000 आहे, म्हणून मी या ठिकाणी 50,001 ते 1 लाख हा स्लॉट सिलेक्ट केला आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी धर्म सिलेक्ट करायचा आहे, रिलिजियन. तर या ठिकाणी तुम्ही जर हिंदू असाल तर हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, सीख, जैन, पारसी, बुद्धिस्ट अशा पद्धतीत आहे. तर या ठिकाणी मी हिंदू सिलेक्ट केला आहे. त्यानंतर मदर टंग सिलेक्ट करायची, आपली जर मराठी असेल तर या ठिकाणी मराठी भाषा सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर डू यू वॉन्ट टू अप्लाय फॉर TFWS. तर मित्रांनो या ठिकाणी TFWS म्हणजे ट्युशन फी वेवर स्कीम आहे. तर मित्रांनो आपला जर ट्युशन फी वेवर स्कीम मध्ये नंबर लागला तर आपल्याला फक्त कॉलेजची डेव्हलपमेंट फी भरायची असते, म्हणजे आपली संपूर्ण ट्युशन फी माफ होत असते. तर यामध्ये मित्रांनो जो काही ऍडमिशन कोटा आहे त्याच्या 5% जागा ह्या TFWS च्या असतात. म्हणजेच मित्रांनो जर आपला 60 इंटेक असेल तर त्यामध्ये आपल्याला 3 जागा ह्या TFWS च्या असतात. तर त्यामध्ये मित्रांनो आपल्याला ऍप्लिकेशन करायचं, यस करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला जो उत्पन्नाचा दाखला आहे तो आपला 8 लाखापेक्षा कमी पाहिजे. तर या ठिकाणी मित्रांनो मी यस ऑप्शन सिलेक्ट केला आहे. त्यानंतर आर यू फ्रॉम अर्बन ऑर रुरल, म्हणजे तुम्ही जर ग्रामीण भागात राहत असाल तर या ठिकाणी रुरल सिलेक्ट करायचे आहे. तुम्ही जर शहरी भागात राहत असाल तर या ठिकाणी अर्बन वरती क्लिक करायचं आहे. तर मी या ठिकाणी रुरल सिलेक्ट केलं. तर या ठिकाणी आपला ऍड्रेस टाकून घ्यायचा आहे, संपूर्ण ऍड्रेस. त्यानंतर या ठिकाणी स्टेट सिलेक्ट करायचं आहे, महाराष्ट्र. त्यानंतर डिस्ट्रिक्ट नाशिक. त्यानंतर या ठिकाणी आपला तालुका सिलेक्ट करायचा आहे. तालुका सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला तालुक्यातील जे गाव आहे ते गाव सिलेक्ट करायचे. त्या गावांची लिस्ट या ठिकाणी ऑटोमॅटिकली येते, आपण ते गाव सिलेक्ट करायचे. त्यानंतर आपल्या गावचा जो पिन कोड आहे तो पिन नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर या ठिकाणी आपला कॉन्टॅक्ट नंबर ऑटोमॅटिकली आलेला आहे आणि ईमेल ID पण आलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी सेव्ह अँड प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी फोटो विथ सिग्नेचर अपलोड करायचे आहे. तर मित्रांनो फोटो अपलोड करताना हा JPG आणि PNG फॉर्मॅट मध्ये अपलोड करायचा आहे. तर मित्रांनो या ठिकाणी चूज फाईल वरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी आपला फोटो सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं व्यवस्थित आणि सेव्ह बटनावरती क्लिक करायचंय आणि त्यानंतर या ठिकाणी सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक करायचंय. आणि मित्रांनो आता फोटो अपलोड झाल्यानंतर आता आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. तर मित्रांनो या ठिकाणी डॉक्युमेंट्स मध्ये आपल्याला 10वीचा रिझल्ट अपलोड करायचा आहे. त्यानंतर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट,
त्यानंतर नॅशनॅलिटी, कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल आणि इन्कम सर्टिफिकेट असे 6 डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करायचे आहेत. मित्रांनो, डॉक्युमेंट्स अपलोड करताना जेपीजी, पीएनजी और पीडीएफ फॉर्मॅटमध्ये पाहिजे व त्याची साईज ही जास्तीत जास्त 1 MB पाहिजे. तर या पद्धतीत आता आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. सुरुवातीला या ठिकाणी डॉक्युमेंट्स अपलोड करण्यापूर्वी काही नोट दिलेले आहेत ती वाचून घ्यायची. अपलोड स्कॅन डॉक्युमेंट्स. Candidate will have to upload all the relevant documents as per his her application detail. The same documents need to be produced at FC for confirmation. म्हणजे आपण जे डॉक्युमेंट्स अपलोड करणार आहे तेच डॉक्युमेंट्स आपल्याला FC सेंटरला व्हेरीफाय करण्यासाठी लागणार आहे. The below mention utility shall be used to upload the documents using latest version of Google Chrome or Mozilla. Please click on submit button after uploading your scanned documents. त्यानंतर अपलोड द डॉक्युमेंट जेपीजी, पीएनजी और पीडीएफ फॉर्मॅट. फाईल साईज अप टू 1 MB. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी असं ग्रीन इंडिकेट्स डॉक्युमेंट्स अपलोडेड बाय कॅन्डिडेट्स. तर या पद्धतीत आता आपण आपले डॉक्युमेंट्स अपलोड करू द्या. तर यामध्ये सुरुवातीला आपल्याला 10वीचा रिझल्ट अपलोड करायचा आहे. स्टेटमेंट ऑफ मार्क्स, सर्टिफिकेट ऑफ पासिंग, SSC. अपलोड केल्यानंतर या ठिकाणी अपलोड बटनावरती क्लिक करायचं आहे. अपलोड बटनावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी स्टेटस मध्ये बरोबरचं टिक आलेलं आहे आणि यामध्ये आपण जे डॉक्युमेंट्स अपलोड केले आहे त्याचा आपण या ठिकाणी व्ह्यू पण बघू शकतो. आपण जे डॉक्युमेंट्स अपलोड केलं आहे ते आपलं बरोबर आहे की नाही. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण त्याचा व्ह्यू पण बघू शकतो. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे आपल्याला, म्हणजे आपला शाळा सोडल्याचा दाखला अपलोड करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी अपलोड बटनावरती क्लिक करायचं आहे. त्याचा पण आपण व्ह्यू बघू शकतो. त्यानंतर नॅशनॅलिटी सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे आपल्याला. त्यानंतर या ठिकाणी अपलोड बटनावरती क्लिक करायचं. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट. मित्रांनो डॉक्युमेंट्स अपलोड करताना आपल्याला जेपीजी किंवा पीडीएफ फॉर्मॅट मध्ये पाहिजे आणि त्याची जास्तीत जास्त साईज ही 1 MB पाहिजे. त्यानंतर आपल्याला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे आपलं 31 मार्च 2025 पर्यंत व्हॅलिड पाहिजे. त्यानंतर आता आपल्याला इन्कम सर्टिफिकेट म्हणजे उत्पन्नाचा दाखला अपलोड करायचा आहे. तो उत्पन्नाचा दाखला आपला 8 लाखापेक्षा कमी पाहिजे. तर मित्रांनो अशा पद्धतीने डॉक्युमेंट्स अपलोड झाल्यानंतर या ठिकाणी I have read all the rules of admission and understanding the rules. I have filled the application form for consideration of submission of application form for the admission of first year post SSC diploma technical courses in engineering and technical technology admission for the academic year 2024-25. तर या ठिकाणी टिक करून घ्यायचं आहे आणि सबमिट बटनावरती टिक करायचं आहे. तर मित्रांनो आता आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला पेमेंट करायचं आहे. तर आपण कॅटेगरी मध्ये आहोत त्यामुळे आपल्याला 300 रुपये पेमेंट आहे. तर या ठिकाणी पे नाव या बटनावरती क्लिक करायचं आणि त्यानंतर आपण पेमेंट करू शकतो. तर मित्रांनो पेमेंट करताना आपण आपलं क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड थ्रू पण करू शकतो किंवा आपण आपलं फोन पे, गुगल पे वापरून पण आपण QR कोड स्कॅन करून पण पेमेंट करू शकतो. तर अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पेमेंट करायचं आहे आणि पेमेंट केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ऍप्लिकेशन फॉर्मची प्रिंट आउट काढायची आहे. मित्रांनो त्या ऍप्लिकेशन फॉर्मची प्रिंट आउट काढल्यानंतर आता आपण या ठिकाणी फिजिकल स्क्रुटिनी मोड सिलेक्ट केलेला आहे ऑप्शन. तर त्यामुळे आपण ती प्रिंट आउट व आपले ओरिजिनल डॉक्युमेंट्स जे डॉक्युमेंट्स आपण अपलोड केले आहे व त्याची एक झेरॉक्स सेट घेऊन आपल्याला त्या कॉलेजमध्ये जायचं आहे. मित्रांनो त्या कॉलेजमध्ये गेल्यानंतर आपले डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होणार आहेत आणि त्यानंतरच आपल्याला एक्नॉलेजमेंटची प्रिंट निघणार आहे. मित्रांनो त्यामुळे हे लक्षात असू द्या की आपल्याला फॉर्म भरल्यानंतर त्या कॉलेजला जाऊन आपल्याला डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून प्रिंट एक्नॉलेजमेंट घ्यायचं आहे तरच आपली संपूर्ण प्रोसेस होणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला
पॉलिटेक्निकचा रजिस्ट्रेशनचा फॉर्म भरायचा आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.